बाळूमामांच्यावरती पुष्पवृष्टी केली, बाळूमामांचा जन्म सोहळा केला आणि त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. 4:23 बाळूमामांचा जन्म झाला आणि बाळूमामांचा जन्म झाला, जन्मानिमित्त कीर्तन आहे म्हणून महाराजांचा अभंग आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जर जीवा. तुकोबाराय या अभंगात सांगतात जीवांचा उद्धार करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी भगवंताने अवतार घेतला किंवा संत महात्म्या अवताराला आलेले आहेत. संत महात्म्या अवताराला येऊन त्यांनी केलं काय? वाढविले सुख भक्तिभाव धर्म. या ठिकाणी संत अवताराला आले, या ठिकाणी सुख झाले. मला सांगा, आज या ठिकाणी मामा प्रगट झाले, आपल्याला सुख झाले की नाही? त्यामुळं संत महात्म्या आल्यानंतर इथं सुख निर्माण होतं किंवा सुख प्राप्त होतं. तसं तुकोबाराय सांगतात वाढविले सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण, या कारणासाठी अवतार घेतलेला आहे. कशासाठी? या पृथ्वी तलावावरती आपल्यासारखे जड मुळांचा उद्धार केला पाहिजे. बघा, आपल्या लक्षात येत नाही की आपण चुकीचं वागतोय. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून हे जन बुडत चाललंय. म्हणून संत महात्म्यांना अवतार घ्यावा लागला. कशासाठी अवतार घेतलं? तर आपल्यासाठी संतांनी अवतार घेतला. या ठिकाणी मामांनी सुद्धा आपल्यासाठीच अवतार घेतलेला आहे. विचार करा तुम्ही, आज या ठिकाणी बेळशिंगे गावामध्ये बाळूमामा प्रगट झाले. या ठिकाणी योगेश मामा चव्हाण असतील, यांच्या रूपात मामांचं दर्शन आपल्याला होते. आपण काय सांगतो की देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून भगवंताने आई निर्माण केली. बरोबर आहे का? तर आई सगळ्यात मोठं दैवत आहे का? तर त्या देवाला प्रत्येकाची आई होता येत नाही म्हणून आई निर्माण केली. तसं तुमच्या आमच्या उद्धार होण्यासाठी या बेळशिंगे गावामध्ये बाळूमामांचं प्रागट्य आमच्या योगेश मामांच्या रूपात
किंवा योगेश मामांनी इथं मंदिर बांधलं आणि या मंदिरातून आपल्याला दर्शन भेटतंय, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सेवा करण्याची संधी प्राप्त होते. आणि बघा, आज तुम्हाला सगळ्यांना इच्छा झाली की आम्हाला आदमापूरला जायचंय, बरोबर आहे की नाही? आज मामांचा जन्म आदमापूरमध्ये किती मोठा सोहळा आहे, पण तुम्हा आम्हा सगळ्यांना हे जमणार नाही, शक्य नाही, बरोबर? इच्छा असून सुद्धा शक्य नाही. म्हणून या ठिकाणी आज आमच्या ह्या चव्हाण कुटुंबियांनी असेल किंवा योगेश मामांनी असेल किंवा अंकुश चव्हाण असतील किंवा आणखी त्यांचे सहकारी असतील, यांनी या ठिकाणी भगवंताची स्थापना केली, आमच्या संत सद्गुरू बाळूमामांची स्थापना केली. या ठिकाणी त्यांना जन्माला आणलं, त्यांचं प्रागट्य झालं आणि ह्यासाठी आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत का? तर आज आम्ही आदमापूरला जाऊ शकत नाही असं नाही, जायची इच्छा आहे, पण त्या गर्दीत आपल्याला देव भेटेल का? नाही भेटणार. म्हणून तुम्ही इथं येऊन दर्शन मामांचं घेतलं तरी मामांना तिथं पोचतं. तुम्ही म्हणाल आम्हाला आदमापूरलाच जायचंय, बरोबर आहे, सगळ्यांची इच्छा आहे आदमापूरला गेलं पाहिजे, गेलं नाही असं नाही, पण तुम्ही निवांत वेळेत जा. माझं असं मत आहे की जर तुम्ही निवांत वेळेत गेला ना तर तुम्हाला देव डोळे भरून पाहता येईल. आणि जर तुम्ही गर्दीत गेला ना तर त्या ठिकाणचे ते पुजारी आहेत ना ते तुम्हाला पटपट बाहेर काढणार का? तर आपल्याकडे यांच्याकडे एवढा वेळ नाही, आलेल्या प्रत्येक भक्ताला दर्शन द्यायचंय. म्हणून आपल्यासारख्यांनी काय केलं पाहिजे? आपण एवढ्या लांबून जाणार आहे ना, तर अगदी थीत सोडून गेलं तरी काय हरकत नाही, देव देवळात आहे की नाही, मग काय गरज आहे? या ठिकाणी या, इथं दर्शन घ्या. मामा सगळीकडे आहे, चराचरात भगवंत भरलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर चराचरात भगवंत आहे, प्रत्येक ठिकाणी मामा आहेत, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्र, एका ठिकाणी जर बसून आज तुमच्या बिरशिंगकरांचं मोठं भाग्य आहे की तुम्ही या ठिकाणी मामांचं प्रागट्य झालेलं आहे आणि आपल्याला तुम्हाला सगळ्यांना मामांचं दर्शन इथं भेटले. असो, आज या ठिकाणी मामांचा जन्म 4:23 झाला. आता विचार करा, मामांचा जन्म होण्यासाठी आज मामा कुणाच्या पोटी जन्माला आले? आज आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, आपण ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत. जर मामांनी अमेरिकेत जन्म घेतला असता चाललं असतं का? नाही. मामांनी सुद्धा या ठिकाणी देश, कुळ, ह्या सगळ्या गोष्टींची निवड करून जन्म घेतलेला आहे. देश कसा पाहिजे, कुळ कसं पाहिजे, पवित्र ते कुळ पावन तो देश. जन्म घेतली. मी आधी सांगितलं की अमेरिकेत जर मामांचा जन्म झाला असता तिथं हरिदास आहेत का? त्या ठिकाणी हरिदास आहेत का? तर आहेत. जे आपल्या इथून गेलेले आहेत ना ते हरिदास आहेत, पण त्या ठिकाणी आपल्यासारखी संस्कृती नाही. त्यामुळे मामांनी सुद्धा विचार केला, माझ्या भक्तांसाठी मला ह्या महाराष्ट्रात किंवा या ठिकाणी जन्माला आलं पाहिजे. आता कर्नाटक झालं, आपल्यापेक्षा त्या भागात बघा जास्त, आपल्याकडे कमी असं नाही, पण एवढी भक्ती करतात मामांची लोक, एवढी भक्ती करतात का? तर मामा प्रत्येकाच्या हाकेला धावतात. आज मामांचा जन्म झाला, आश्विन शुद्ध द्वादशीला सायंकाळी 4:23 मामांचा जन्म झाला. 1892 साली वार सोमवार होता आणि आमचे मायाप्पा आणि सुंदरा मातेच्या पोटी जन्म झाला. पण सुंदरा मातेच्या पोटी जन्म होण्या अगोदर त्या मातेनं काहीतरी नवसायास केले होते बरं का. भगवंत पोटाला यायचं म्हणजे सहजासहजी येतात का? आज मला सांगा, आपल्या पोटी संतान येण्यासाठी आपण देवाला नवस करतो, बरोबर आहे की नाही? एखाद्या स्त्रीला जर मुलबाळ नसेल तर नवस केला जातो. आमच्या तुकोबारायांच्या आईने सुद्धा देवाला नवस केला होता. एक वेळेस आमच्या तुकोबारायांचे वडील गोल्लुबा आणि कनकाई माता पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेल्यानंतर 8 पिढ्यांचा परमार्थ होता. भगवंतावरती भक्तीचं ऋण होतं, भगवंताची मान खाली झुकलेली होती. पण आमच्या कनकाई माता मंदिरात गेल्या आणि भगवंताने पाहिलं चेहऱ्याकडे आणि सांगितलं, मी काहीतरी मागा. पण पतीने सांगितलं होतं देवाला काही मागायचं नाही बरं का, काही मागणे अमानुचित, काही मागायचं नाही, काहीतरी मागितल्याशिवाय राहायचं नाही. पण भगवंताने आशा केली, मागण्याची असं पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. भगवंत त्या कनकाई मातेला काहीतरी मागावं म्हणून त्यांच्या
ते पाहत होते. आता कनकाई मातेला वाटलं आपल्याला काय मागायचं नाही, पण मागायचंय तर काय मागायचं, हिताचं मागायचं. पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं आणि पांडुरंग परमात्म्याला म्हटले, हे देवा, तुम्हाला असं वाटतंय ना द्यावं, तर तुम्ही एक करा, तुमची वारी चालू राहावी. आमच्या घराण्यात तुमच्या वारीत खंड पडू नये असं काहीतरी करा. बघा मागितलं का हो काय ह्यात, तुमची वारी चालू राहावी. आता तुकोबराय गेल्यानंतर निवर्तल्यानंतर वारी चालू राहण्यासाठी पोटी संतान पाहिजे का नाही. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा ऐसा पुत्र देई गुंडा अरे आजपर्यंत भक्तापुढे भगवंत झुकलेले होते का, तर भक्तीचं ऋण होतं, भक्तीचं ओझं होतं. आज भगवंताची मान सरळ कशी काय झाली. पत्नीला विचारलं, होय ग तू काय भगवंताला मागितलं का. त्यावेळेस त्या म्हणतात, मी भगवंताला काही मागितलं नाही, फक्त भगवंताला एवढं सांगितलं, देवा तुझी वारी चालू राहिली पाहिजे. तेव्हा बोल्लोबा पत्नीला सांगतात, आता मागितलेस तर येत माग, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. मागायचे तर असं माग की ज्या मुलाचा तिन्ही लोकात झेंडा गाजला पाहिजे, असं बोल्लोबांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे आमच्या सुंदरा मातेने सुद्धा हलसिद्धनाथाला नवस केला. आणि हलसिद्धनाथ म्हणजे आमच्या सुंदरा मातेचं माहेरचं दैवत. आणि माहेरच्या दैवताला नवस केला की देवा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे की त्यांनी जगाची सेवा केली पाहिजे. काय केलं पाहिजे, तर जगाची सेवा केली पाहिजे. आणि आज विचार करा, आज या ठिकाणी बाळूमामा जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर या ठिकाणी जगाची सेवा चालू आहे की नाही. आज तुमच्या आमच्या उद्धारासाठी मामा इथं आलेत, म्हणजे जगाची सेवा करण्यासाठी आलेत की नाही. म्हणजे आज या ठिकाणी मामांचा जन्म झाला. आज आपला नशीब समजलं पाहिजे की कुठंतरी आपल्याला हा भक्ती मार्ग ह्या संत महात्म्यांनी मार्ग दाखवून दिलाय, म्हणूनच आपण त्या मार्गाने चालतोय. नाहीतर आपल्याला जर या ठिकाणी मामा प्रगट नसते झाले, या ठिकाणी मामांचं मंदिर नसतं, तर तुम्ही आज या ठिकाणी एकत्र आला असता का हो, नसता आला. तर तुम्हाला असं वाटलं नसतं की या ठिकाणी यावं. इच्छा असेल तरी सुद्धा काही गोष्टी घडत नाहीत. त्यासाठी कुणीतरी आमच्या योगेश मामांसारखं निमित्त व्हावं लागतं. एकाच्या कैवार आता आम्ही गाडीत येताना शिंदे महाराजांनी एका भक्ताचं नाव घेतलं, म्हणे बाळूमामांचीच फक्त सेवा करतात म्हणून आज त्यांच्याकडे एवढी भरभराटी. हे
बघा ही तर जाहिरात कुणाची करायची नाही म्हणून मी नाव घेत नाही, पण आम्हाला शिंदे मामांनी सांगितलं खरंच ते मामांची भक्त आहे आणि ते एवढं अन्नदान करतात, एवढं आपल्याच गावचे आहे. म्हणजे विचार करा की या ठिकाणी तुम्हाला भगवंत आलाय याचकापुढे, पण तुम्ही याचक म्हणून गेलं पाहिजे बरं का. याचक म्हणजे भिकारी. भगवंताच्या दारात जाताना आपण याचक म्हणून गेले. तुम्ही किती मोठे आहात, देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? तो देणाराही भगवंत आहे आणि काढून घेणाराही भगवंत आहे. आज तुम्ही जशी सेवा कराल तसे मेवा मामा देणार आहेत आपल्याला, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमची सेवा तशी पाहिजे. जर तुमची सेवा उत्तम असेल तर आपल्याला काही कमी पडणार नाही आणि जेवढं मिळालंय ना, मामांनी आपल्याला जेवढं दिलंय ना, त्यात तुम्ही समाधानी राहाल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं तुकोबारायांनी सांगितलंय. पण आपल्याला ते उदाहरण माहितीये, जास्त वेळ घेणार नाही उदाहरण सांगून, की एका भक्ताला 1000 रुपये पाहिजे होते. मामांकडे गेल्या, मामांना म्हणलं मामा मला 1000 रुपये पाहिजे. आता 1000 रुपये पाहिजे म्हटलं तर मामांनी मोठं गाठोडं काढलं, ह्यातून घे. त्याने किती घेतले हो? फक्त 1000 रुपये घेतले का? जेवढी माझी गरज आहे ना तेवढंच मला द्या, कारण मला तेवढ्याचीच गरज आहे. म्हणजे भगवंत देताना भरभरून देत असतो आणि आपली त्या ठिकाणी परीक्षाही घेत असतो. आज या ठिकाणी आमचे मामा सिंहासनावरती बसलेले, सिंहासनावरती अरूढ झालेले आहेत. पण सिंहासनावरती अरूढ होत असताना त्यांनी पवित्र देश, पवित्र कुळ, पूस पवित्र सुंदरा माता आणि मायाप्पा यांच्या पोटी ते जन्माला आलेले आहेत. आणि जन्माला आल्यानंतर आता या ठिकाणी जर कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं तर आपल्याला किती आनंद होतो, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, त्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि आज भगवंत जगाचा मालक जगाची सेवा करण्यासाठी जो नवस केला होता हलसिद्धनाथाला, ते बाळ आज आमच्या सुंदरा मातेच्या पोटी जन्माला आलेलं आहे. आणि ते सुंदरा मातेच्या पोटी जन्माला आल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढा किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद आज या ठिकाणी बाळूमामा जन्माला आलेले. सांज सकाळी गोपाळकाला, कृष्ण परमात्म्याने गोपाळकाला केला. आज मामांनी केला की नाही गोपाळकाला? आज सकाळी 10 ते 12 कीर्तन, 4 ते आपलं 2 ते 4 ते 20 पर्यंत कीर्तन, आणि कीर्तन झालं की महाप्रसाद. आणि आता सुद्धा 7 ते 9 कीर्तन आणि महाप्रसाद. म्हणजे या ठिकाणी मामांनी हे सगळे गोपाळ गोळा करून या ठिकाणी कालाच द्यायचं ठरवलंय की नाही, महाप्रसाद द्यायचं ठरवलंय. म्हणजे सांज सकाळी गोपाळकाला, म्हणजे आनंदाने एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आज जगाचा मालक जन्माला आलेले आहे. पण जन्माला आलेला जगाचा मालक, आज मला सांगा आपल्या घरी जर बाळ जन्माला आलं तर आपल्याला असं वाटतं की ते बाळ सहजासहजी स्त्रिया कुणाला दाखवत नाही का, तर माझ्या बाळाला दृष्ट होईल, ते बाळ कसं का असेना. पण बाईला वाटतं की नाही की हे सहजासहजी कुणाला दाखवू नये का, तर माझ्या बाळाला कुणाची दृष्ट व्हायला नको. पण आज असणारा आमचा जगाचा मालक या ठिकाणी
एवढं सुंदर रूप घेऊन जन्माला आलेले आहेत मामा आमचे, एवढं सुंदर रूप घेऊन आलेले आहेत आणि मामांचं रूप इतकं देखणे किती देखणे. जरीचा अंगार का सोन्याचं लावत बघ, जरीचा अंगार का सोन्याचं लावत बघ, जरीचा अंगार सोन्याचं लावत बघ, आमच्या बाळाला जशी भरजरी कपडे घेतो ना, तशी आमच्या सुंदर मातेनं सुद्धा बाळूमामाला भरजरी असा अंगरखा घातलेला आहे. छोटं बाळ असून चालायला लागलं, बोलायला लागलं, त्या ठिकाणी लहान बाळालाच पहिले फेटे बांधले जायचे. का तर डोक्याचं संरक्षण होण्यासाठी भरजरी फेटा रुबाबदार रूपमामाचं मनोहर हातामध्ये कडा दिसतोय शोभून. आज आपणही आपल्या बाळाला चांदीचे कडे घालतो हातात पायात आणि त्यावेळेस सुंदर मातेनं सुद्धा आमच्या बाळूमामाला चांदीचा कडा घातला होता. असं माझ्या मामाचं रूप एवढं देखणं, एवढं सुंदर असणारं मनोहर रूप आपण आपल्या काय केलं पाहिजे तर अंतकरणात साठवलं पाहिजे. असे असणारे बाळूमामा हळूहळू मोठे व्हायला लागले. आता बघा, कृष्ण परमात्मा, भगवान शंकर किंवा पांडुरंग परमात्मा हे काही वेगळे आहेत का हो? आणि ह्यांच्यापासून बाळूमामा सुद्धा काही वेगळे नाहीत. आज या ठिकाणी आमच्या भगवान शंकरांनाच वाटलं की मला पृथ्वीवरती जन्माला आलं पाहिजे, पण कुणाच्या तरी रूपात, कुणाच्या तरी पोटी आलं पाहिजे. आता भगवंत, त्यामुळे त्यांनी आमच्या मायाप्पाने सुंदर मातेची पूस निवडली आणि त्या ठिकाणी ते जन्माला आले. भगवान शंकराचा अवतार आहे आणि ते जन्माला आले, हळूहळू मोठे व्हायला लागले. बघा, आता देवाचा अवतार आहे. कृष्ण परमात्मा ही मोठा होत असताना आपण सगळ्यांनी कथा लीला ऐकलेल्या आहेत. भगवंतही खोड्या करायचे आणि आमचे बाळूमामाही खोड्या करायचे आणि खोड्या करत असताना आईला एवढा त्रास द्यायचा, पण लेकराला कितीही त्रास दिला. माझं बाळतान समजावे करायला, नाना परी समजाविते मागील ते हया देते, थोपटून निजविते परिहा उगा राहीना. आणि तसेच आमचे बाळूमामा काही खायचं नाही, प्यायचं नाही, घरातून असं पळत सुटायचं. आईला असं वाटायचं की अरे माझा बाळू काही न खाता गेलाय. आणि परत जे खोडकर बाळ असतं ना, त्याच्यावरती आईचा जास्त जीव असतो. आणि तसं बाळूमामांवरती आईचा भरपूर जीव होता आणि बाळूमामा असे खोड्या करायचे. असं वाटलं एक दिवस बाबा तर ह्याला काहीतरी काम लावलं पाहिजे, पण आईचं हृदय येते. शेवटी आईचं हृदय हेलावून जायचं आणि मामा असे रानावनात जायचे, काट्याच्या फासावरती झोपायचे. आणि काट्याच्या फासावरती झोपल्यानंतर ही माझी गादी आहे, झाडाच्या शेंड्यावर चढायचं आणि हे म्हणायचं माझ्या मंदिराचं शिखर आहे. असे असणारे आमचे बाळूमामा खोड्या करत होते. खोड्या करत करत आमच्या सुंदरा मातेला आणि त्यांच्या पती परमेश्वरांना असं वाटलं आता ह्याला कुठेतरी काम लावलं पाहिजे. मग आता त्यांना काम लावलं पाहिजे म्हणल्यानंतर चंदूलाल शेट्टीच्या घरी गेलं. आता लहान बाळ आहे, चंदूलाल शेट्टीला वाटलं एवढंच बाळ काय काम करणार आहे. पण आपल्याला माहित आहे सगळ्यांना
की चंदूलाल शेठची गाय आजारी होती आणि गाय आजारी असलेली गाय ती गाय खात नव्हती आणि मामांनी त्या चाऱ्याचा एक घास धरला आणि गायीच्या पुढे धरल्याबरोबर गायीनं तो चारा खाल्ला. गाय अशी ठणठणीत झाली. त्यावेळेस आमच्या चंदूलाल शेठजीला वाटलं, अरे हा मुलगा म्हणजे कोणतरी दिव्य पुरुष दिसतोय, हा चमत्कारिक दिसतोय, ह्याला आपण घेऊन घेऊया. घेतलं ठेवून आणि ठेवून घेतल्यानंतर आमचे मामा ज्या जेवण करायच्या त्या थाळीला एक होल होतं आणि त्या थाळीत जेवायचे. आणि एक दिवस असं झालं, मामा झोपलेले असताना त्या घरातून उजेड पडल्यासारखा वाटला, दिव्य असा प्रकाश पडल्यासारखा वाटला आणि चंदूलाल शेट्टीच्या पत्नीने जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी ती थाळी उचलली, थाळीला होल होतं आणि होलातून पलीकडे पाहिल्याबरोबर बस्तीचं दर्शन झालं, जैन मंदिराचं दर्शन झालं. आणि मग ही बातमी पतीला सांगितली. मग चंदूलाल शेट्टीने ती थाळी आपल्या घरात ठेवून घेतली आणि नवी थाळी दिली. मामांनी हट्ट केला की मला त्या तुमच्या नव्या थाळीत नको, मला जुनीच थाळी पाहिजे. ती त्या ठिकाणी मामा तिथे जास्त वेळ राहिले नाहीत, मामा पुढे निघून गेले. आता मामा खोड्या करत होते म्हटल्यानंतर आता मला सांगा, आपली जर मुलं खोड्या करायला लागली, थोडी मोठी झाली तर आपण काय म्हणतो, ह्यांचं लग्न लावून देऊ, लग्न लावलं जरा गाडी रुळावर येईल असं आपल्याला वाटतं. लग्न केल्यानंतर गाडी रुळावर येईल त्याप्रमाणे त्यांनाही वाटलं की माझ्या मुलाचं लग्न करायचं. मामांनी सांगितलं, हे बघा माझं लग्न करू नका, ह्या संसाराच्या बेडीत मला अडकवू नका. मी या ठिकाणी संसार करण्यासाठी आलेलोच नाही, मला संसार करायचा आहे, पण कुणाचा करायचा, ह्या जगाचा करायचा. आमच्या माऊलींनी सुद्धा संसार केला, पण कुणाचा केला हो, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ह्या तिन्ही लोकात आनंद भरण्याचं काम आमच्या माऊलींनी केलं. त्याप्रमाणे मामा म्हटले की मला संसार करायचा नाही आई, माझा स्वतःचा संसार करायचा नाही, मला ह्या जगाचा संसार करायचा आहे, मला ह्या जगाला पाहिजे ते द्यायचंय, त्यासाठी मी या ठिकाणी आलेले. बघा, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहिती, मामांचं लग्न झालं आणि लग्न या पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत सणच वासिंग बाबाचं लागत, सणच वासिंग लगीन बाबाचं लागत. लग्नाच्या वेळेस पंढरपुरात वाजत गाजत होतं, तसं आता आमच्या मामांच्या लग्नालाही त्यांच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी छान असा मंडप वगैरे घातला. पण मामांनी अगोदरच भाकणूक केली होती काय की जर माझं लग्न लावताल तर ज्या मुलीचा वडील मला मुलगी देईल तो जिवंत राहणार नाही, त्या ठिकाणी खरकट्या पाण्यात तोंड बुडेल आणि ते मरून जातील. आणि त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या बहिणीचीच मुलगी आमच्या सत्यवा मातेशी विवाह लागला, पण त्यांचे सासरे असणारे लग्न झाल्याबरोबर त्या मंडपात गतप्राण झाले. कारण मामांनी अगोदर सांगितलं होतं माझं लग्न करू नका, पण आई वडिलांना असं वाटतं का आपल्या मुलाचं लग्न व्हावं, असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. असो, मामांचं लग्नही झालं. पण मामांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा मामांना घरात राहिले नाहीत. आहे तोपर्यंत ठीक आहे बाबा, घ्यायचे मेंढ्या गावातल्या सगळ्यांच्या, काही मेंढपाळ बरोबर घ्यायचे आणि जायचं मेंढर चारायला. आता मेंढर चारायला जात असताना ते असणारे सवंगडी बरोबर घ्यायचे. एक दिवस असेच पावसाळ्याचे दिवस आले आणि पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर मामा आमचे औरणाळहून कर्नाटकला निघाले आणि त्या ठिकाणी अगोदरच जाताना सांगितले, हे बघा चिन्ह दुष्काळाची आहेत, आपण निघालोय खरं, पण त्या ठिकाणी अगोदरच सांगतो तुम्हाला अंगावरती काट्या पडतील, काठीवरती काठी पडेल, फोन पडतील, पण मी तुम्हाला त्यातून सही सलामत आणेल. आणि बघा, कर्नाटक मधून ते जमखंडी भागामध्ये गेले, त्यांची मेंढरं बरोबर होती आणि त्या जमखंडीतली एक 7-8 लोक
आली आणि मामांना म्हटली, तुम्ही मेंढरं इथं चारू नका. जर तुम्ही इथं मेंढरं तुमची चाराल तर आमच्या मेंढ्या आम्ही चारायच्या कुठं. आवाज वाढवून बोलले, सांगितलं इथून निघून जा, या ठिकाणी मेंढ्या आणू नका. आणि अंगावरती धावले. आणि अंगावरती धावल्यानंतर मामा म्हटले, हाणतोस का मला, हाण हाण असं मामा म्हटले. मामा उभे राहिले आणि त्यावेळेस त्यांच्या बरोबर असणारा हुआप्पा म्हणून एक मेंढपाळ होता. त्या हुआप्पाला वाटलं मामांच्या अंगावरती हा मेंढपाळ धावून येतोय, मामांना मारतो की काय, म्हणून हुआप्पाने आपल्या हातातली कुऱ्हाड घेतली आणि त्या जमखंडीतल्या माणसाच्या छातीवरती मारली. छातीवरती मारल्याबरोबर त्याचा जीव गेला आणि तो गतप्राण झाला. मामा त्या ठिकाणी म्हणतात, अरे घात झाला, आता आपल्याला इथं अडचण आहे, आता आपल्याला इथं कुणाच्या तावडीत सापडून चालणार नाही. तर तुम्ही काय करा, मी तुम्हाला सुरक्षित काढतो, पण तुम्ही माझ्या मागे चला. बघा आता तो मामांचा लवाजमा बरोबर होता. काही मेंढपाळ होतं, काही मेंढ्या होत्या. त्या ठिकाणी त्यांच्या भागात जाऊन त्यांच्या मेंढपाळाकडून खून झालेला होता. आता ती सगळी लोक सही सलामत आणायचे. असं करत करत ते जवळजवळ 9 दिवस फिरत होते, पण एकाही पोलिसाच्या किंवा हवालदाराच्या तावडीत सापडले नाहीत. का तर ते मामा होते ना. मागे पुढे उभा रायसान मालिके, मागे पुढे उभा रायसान मालिके, मागे आगत निवराया, मागे पुढे उभा रायसान मालिके, आणि आगत निवराया. आलिया आघात निवाराया. तो भगवंत मागे बी उभा राहतो आणि पुढे उभा राहतो. आपल्याला तो कथा माहित आहे, मागे कुणाच्या आणि पुढे कुणाच्या. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. अर्जुनाच्या रथावरती होय हा सारथी. आपल्याला माहिती आहे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य सुद्धा भगवंतानी केलं आणि द्रौपदीसाठी वस्त्र सुद्धा माझा भगवंत झाला. त्याप्रमाणे मामा त्या मेंढपाळांचे देव त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका. त्या ठिकाणी ते 9 दिवस फिरत होते आणि फिरत फिरत गेले. पण बघा एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला, त्या ठिकाणी कृष्णमाईला पूर आला. आणि पूर आल्यानंतर आता आपण पाहतोय परिस्थिती, जर पुराचं वातावरण झालं तर त्यातून त्या मेंढ्या आणि मेंढपाळ सुरक्षित काढायचे कसे. मग मामांनी सांगितले, हे बघा तुम्ही काही होऊ नका, मी तुम्हाला सही सलामत बाहेर काढतो, चला माझ्या बरोबर. नदीच्या किनारी गेले आणि कृष्णमाईला वंदन केलं. हे कृष्णमाई, आम्ही संकटात आहोत. बघा मामा असताना, देव असताना ते सुद्धा गंगे पुढे नतमस्तक झाले आणि गंगेला सांगितलं, हे गंगे आम्ही या ठिकाणी संकटात आहे, तर तू आम्हाला वाढ दे. मामांनी हातातली काठी त्या पाण्यावरती मारल्याबरोबर ज्याप्रमाणे नदी दुभंगली, भांग पडल्यासारखा आणि मधून ती मेंढरं आणि मेंढपाळ बाहेर निघले. आपल्याला तो कथा भागही माहिती आहे कृष्ण परमात्म्याच्या जन्माचा. वसुदेवाने ज्या वेळेस कृष्णाला डोक्यावरती घेतलं, यमुनेने वाढ दिली, पण त्यावेळेस कृष्णाच्या पायाचा आमटा यमुनेला लागला होता. आज माझ्या मामांची काठी लागली होती. म्हणजे मामांच्या देवी भगवंत कृष्णाच्यात काही फरक आहे का? नाही. भगवान शंकराचाच अवतार आहे, पांडुरंग परमात्म्याचाच अवतार आहे. आता पांडुरंग परमात्म्याचा अवतार कसा, अगदी एक दृष्टांत छोटासा सांगते. एक वेळेस मामा आमचे पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्यांचे जोडीदार असणारे सावकार होते बरोबर आणि गरज डॉक्टर, आणि ते बरोबर गेले आणि एका ठिकाणी बसले, हातपाय धुतले. आता असणारं जेवण बरोबरच घेतलं, जेवायला लागले आणि मामा सहज बोलून गेले, अरे गरड आपल्याला पटकन जायला पाहिजे का? अरे मी नाही गेलो ना तर माझा पांडुरंग परमात्मा रडतो. काय सांगतात गरड डॉक्टरांना मामा, की मी जर नाही गेलो तर माझा देव कासावीस होतो, माझा पांडुरंग परमात्मा रडतो. डॉक्टर गरड म्हणतात, दगडाचा देव कुठे रडतो का? दगडाच्या देवाच्या कुठे डोळ्यातून पाणी येते का? हे सिद्ध करून दाखवा, हे सिद्ध करून दाखवा.